सध्या देशात राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर एक नवीनच पर्वाला सुरुवात झाली आहे। सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहेच। अशातच एक शुभ आणि अद्भुत घटना घडली आहे। तसे बघायला गेले तर ही घटना दैविक चमत्कारापेक्षा कमी नाही। नेमकं काय प्रकरण आहे ते आज आपण पाहूया। आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तेलंगणा कर्नाटक सीमेजवळ कृष्णा नदीच्या काठावर खूप वर्ष जुनी विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे। कर्नाटकमधील रायचूर येथे पुलाच्या बांधकामाच्या दरम्यान ही मूर्ती सापडली आहे। या ठिकाणी सापडलेल्या मूर्ती तब्बल 11व्या किंवा 12व्या शतकातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आश्चर्य म्हणजे सापडलेली मूर्ती विष्णूची मूर्ती असून अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केलेल्या राम मूर्तीसारखी हुबेहूब आहे। विष्णूच्या मूर्तीभोवती एक आभामंडळ आहे ज्यावर भगवान विष्णूचे सर्व अवतार कोरलेले आहेत, जसे अयोध्यामधील मूर्तीवर कोरले आहेत। सध्या ही भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व विभागाने म्हणजे ASIने ताब्यात घेतले आहे। मूर्ती आणि शिवलिंगाचे परीक्षण होणार आहे, मात्र ही मूर्ती जवळपास 1000 वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे। रायचूर विद्यापीठातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर पद्मजा देसाई यांनी सांगितले की भगवान विष्णूची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहाचा भाग असावा। याशिवाय मंदिरावर हल्ला आणि तोडफोड केल्यानंतर भाविकांनी मूर्ती वाचवण्यासाठी तिला नदीत फेकले असावे अशी शक्यताही व्यक्त केली आहे। प्राध्यापिका डॉक्टर पद्मजा देसाई यांनी सांगितले की भगवान विष्णूची मूर्ती ही अयोध्येतील रामलल्लासारखी आहे। आभामंडळावर मत्स्य, कुर्म, नरसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे भगवान विष्णूचे सुंदर 10 अवतार कोरले आहेत, जसे रामलल्लाच्या मूर्तीवर कोरले आहेत। तसेच मूर्ती उभी आहे आणि मूर्तीला 4 हात आहेत, त्यापैकी 2 हात शंख आणि चक्राने सुशोभित आहेत। उरलेले 2 हात खाली तोंड करून आशीर्वाद मुद्रेत आहेत। या मूर्तीवर भगवान विष्णूचे वाहन गरुडाचे चित्रण नाही आहे। अयोध्येत अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवासी शिल्पकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येतील बांधलेल्या भव्य राम मंदिरासाठी मूर्ती तयार केली होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।